मराठीन चांगल्या कळणं इंग्लिशीन सांगू. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे हा कसा घेणार? मेवण्यांची सैरी. One pinch of vermilion. What will तुम क्या जानो? What will you understand, रमेश बाबू? आज असीम नाहीच आहे तर आपण ना एक फन सेगमेंट करूया कारण का नेहमीच आता तो असणारच आहे तुमच्यासोबत. तर हे सेगमेंट असं आहे डायलॉग चॅलेंज. ओके, मी मराठीतला डायलॉग देईन, तो हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचा आणि इंग्लिश म्हणजे हिंदीमधला डायलॉग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा. ओके, इंग्लिशमधलं कोण करणार? कोण पटाईत आहे? माझं जरा चांगलं इंग्लिश आहे सो हिला शिकू दे. हां, पहिला डायलॉग आहे हिंदी जो तुला इंग्लिशमध्ये म्हणायचा आहे. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. सिंदूर हा शब्दच नाही आहे इंग्लिशमध्ये पण ठीक आहे. पण आपण एक काम स्टिल नो एक चुटकी वन पिंच ऑफ कुंकूला काय म्हणतात? वर्मिलिन. वन पिंच ऑफ वर्मिलिन. व्हॉट विल तुम क्या जानो? व्हॉट विल यू अंडरस्टँड रमेश बाबू? वन पिंच ऑफ वर्मिलिन. हा, डिक्शनरी आहे गई मला पण बेसिक इंग्लिश आहे. टर्मरिक मी पहिल्यांदा ऐकलं. हे बेसिक आहे का? वन पिंच ऑफ वर्मिलिन. व्हॉट विल यू अंडरस्टँड रमेश बाबू? गुगल करणार आहे खरंच की मला हा गुगल करूया खरंच की आपल्याला तिने गंडवलंय असं वाटतंय मला. हे कर ना, आत्ताच कर ना. आपला हात भारी आपली लात भारी चमाईला आपलं सगळंच लय भारी. आपला हात भारी आपली. काम कर तू पण हा इंग्लिश मी कोंकणीमध्ये म्हणू का? सो त्याच्याने तर उत्तम डायलॉग म्हटलाय आणि ते जे तू तिने वर्ड जो यूज केलाय मला मी विसरली आत्ता इथल्या इथं विसरली. करावं लागेल. येस. सो आता अशोक तुझ्यासाठी आहे. आता मी मराठी डायलॉग देते तो इंग्लिशमध्येच तुला करायचा आहे ट्रान्सलेट. आपला हात भारी आपली लात भारी च्या मायला आपलं सगळंच लय भारी. भारी वर्ड काही नाहीये खरं म्हणजे इंग्लिशमध्ये है ना. भारीला आपण एक्सप्रेशन मराठीमधलं की या लय भारी. हेवी सुपर्ब म्हणू मग. माय हँड इज सुपर्ब. माय किक इज सुपर्ब. मायला शब्द दे ना मला. गुड मायला हे ॲक्च्युली एक एक्सप्रेशन आहे म्हणजे देर इज नो वर्ड लिटरल ट्रान्सलेशन नाही जमा. चमायला ब्लडी हेल. माय हँड इज सुपर्ब. माय किक इज सुपर्ब. ब्लडी हेल. माय एव्हरीथिंग इज व्हेरी सुपर्बच. मराठीमध्ये. ओके, पुढचा मस्त. अरे भारी एकदमच म्हणजे एकदमच. पुढचा डायलॉग. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार के जीतने वाले को बाजीगर कहते. हे कशात करायचंय? मराठी. बापरे, इंग्लिशच बरं वाटतंय. इंग्लिशच करते मी. परत म्हण. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार के जीतने वाले को बाजीगर कहते. Sometimes to win you have to lose, and to win after losing, the person who wins after losing is called बाजीगरला काय म्हणतात? हां, गेम चेंजर. बाजीगर हेल्प करते. एक मिनिट सॉरी. गेम चेंजर. गेम चेंजर. हां, गेम चेंजर. आता नेक्स्ट. तू पण असं बोल. आम्ही ते रिसॉर्ट मध्ये एन्जॉय करायला आलो. तुमचं इंग्लिशचा टेक्स्टबुक ओपन करायला लावतेस आम्हाला. ओके, एक हार देऊ का? येत नाही ना. नाही, इझी देऊ की हार देऊ विचार करते. बरं, मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू. हे कोकणीत सांगू. मराठीन चांगल्या कळणं इंग्लिशीन सांगू. अरे यार ऐकायला मस्त वाटलं. खूप मस्त वाटलं. हो अगदी. ओके, हे खरं म्हणजे कोकणीन चांगल्या कळणं इंग्लिशीन सांगू असं पाहिजे. ओके. क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा.
आंखें निकाल के गोटियां खेलता हूँ मैं. क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा. आंखें निकाल के गोटियां खेलता हूँ. हा डायलॉग गोटिया. गोटियाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मार्बल्स. येस. माय नेम इज क्राइम मास्टर गोगो. आई हाँ आंखें निकाल के गोटियाँ खेलता हूँ, है ना. माय नेम इज क्राइम मास्टर गोगो. आई pluck eyes and I play marbles with them. Eyeballs. Eyeballs. Pluck eyeballs. लास्ट तुझ्यासाठी आता, दोघांसाठी लास्ट म्हणजे होता. ओके. आणि हा माझा बायको पार्वती. आणि हा माझा बायको पार्वती. पण हा त्याला हा बरोबर. हो माझी हा आणि हो माझी बाईल पार्वती. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे हा कसा घेणार? मेवण्यांची सैरी. किती नवीन शब्द कळले आम्हाला या निमित्ताने. सो पाहुणे सैरी. तो मगाचा शब्द मी गुगल करणार आहे. हां हां असेलच, म्हणजे तू म्हणतेस तर एवढा असेलच. पण नाही, आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्ही छान डेटवर आला आहात, छान एन्जॉय करा. अजून मी म्हणाले अजून वेळ घेत नाही. तू आम्हाला इंग्लिश आणि सगळी पुस्तकं ओपन करायची आली की नाही, त्यामुळे तुम्हाला कळलं की नाही आपल्याला किती येतं. येस आता जाऊन अभ्यास करावा लागतो. किती आता पाण्याच्या वर होते कळलंय आम्हाला. मालिकेतही असे फन आणि खूप छान वाटणारे प्रसंग येणार आहेत खूप सारे. तर प्रेक्षकांना काय अपील कराल? नवीन नवीन मालिका आहे, तोच जोश आहे, त्याच जोशमध्ये शूटिंग करताय रोज. काय सांगा? आम्ही हे सांगू की आमची सिरियल खूप मजेदार असणार आहे, खूप रिलेटेबल असणार आहे. तुमच्या घरात जे वातावरण असतं, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात, तुम्ही जशा प्रॉब्लेम्सना डील करता तसेच साधारणपणे आम्ही डील करणार आहोत आमच्या प्रॉब्लेम्सना. त्यामुळे आमची मालिका नक्की बघा. माझी ताई ही मालिका 15 जानेवारीपासून सोनी मराठीवर यायला सुरुवात झालेली आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. मी निवेदिता आणि हा यशोधन. नक्की पहा सोनी मराठीवर. थँक्यू.